हॅलो स्टुडंट्स, मागच्या क्लासमध्ये आपण डी सी जनरेटरचे महत्त्वाचे क्वेश्चन बघितले होते मागच्या क्लासमध्ये. त्यानंतर डी सी मोटरचे महत्त्वाचे MCQ आपण डिस्कस केले होते. आणि या क्लासमध्ये आपण बघणार आहे ट्रान्सफॉर्मरचे जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट असे MCQ आहे जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, ते सगळे क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहे. तर ट्रान्सफॉर्मर या टॉपिकमधला आजचा पहिला प्रश्न आहे की ट्रान्सफॉर्मर हे कोणते यंत्र आहे? तर ट्रान्सफॉर्मर हे स्थिर यंत्र आहे, स्टॅटिक डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक 2, ट्रान्सफॉर्मर कोणत्या सप्लायवर कार्य करतो? आता सप्लाय दोन प्रकारचे असतात. एक AC सप्लाय म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि दुसरा DC सप्लाय म्हणजे डायरेक्ट करंट. तर ACवर चालणारे काही मोटर्स असतात, DCवर चालणारे काही मोटर्स मशीन्स असतात. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मर जो आहे तो कुठल्या सप्लायवर कार्य करतो? तर तो करतो AC सप्लायवर. जर ट्रान्सफॉर्मरला आपण DC सप्लाय दिला तर ट्रान्सफॉर्मरची